विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे काझीरंगा. तर काझीरंगा हा पाठ स्थूल वाचन या प्रकारामध्ये येतो. काझीरंगा हे एक प्रसिद्ध अभयारण्याचे नाव आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 565 अभयारण्ये आहेत. तर आपण सर्वप्रथम अभयारण्य म्हणजे काय ते समजावून घेऊया. अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय, जे नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते, त्यास अभयारण्य असे म्हणता येईल. तर आपल्या या पाठामध्ये लेखकांनी या काझीरंगा अभयारण्याची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तिथे असणारे वेगवेगळे प्राणी यांची माहिती आपण इथे पाठात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या पाठाच्या लेखकांचा परिचय करून घेऊयात. या पाठाचे लेखक वसंत अवसरे. यांचा जन्म कालखंड 1907 ते 1976. ते कवी, प्रवास वर्णनकार, यात्री हा स्फुट कवितांचा संग्रह, भिक्षुकांच्या प्रदेशातून, लाल नदी निळे डोंगर ही प्रवास वर्णन प्रसिद्ध. प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपासोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते. प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे. सो स्टुडंट, वेलकम टू काझीरंगा नॅशनल पार्क. तर आपण या काझीरंगा अभयारण्यामध्ये जे काही प्राणी प्रसिद्ध आहेत, जे पशुपक्षी आहेत, जे आपल्याला इतर दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त याच भागामध्ये, याच आसाममधील अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. तर या ठिकाणी वेगवेगळ्या पशुपक्षी ते कसे विविध रंगांनी नटलेले आहेत ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर काझीरंगा हे जे अभयारण्य आहे ते आसाम राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते जगाच्या पाठीवर एक प्रसिद्ध अभयारण्य म्हणून ओळखले जाते. या अभयारण्यामध्ये असणारे पशुपक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे प्राणी काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काही पाहायला मिळतात किंवा जे काही वेगवेगळे प्राणी आहेत ते काही ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत नाहीत. तर या काझीरंगा अभयारण्यामध्ये एक प्रसिद्ध जो प्राणी आहे त्याचं नाव आहे एक शिंगी गेंडा. त्याला रायनोसिरस असे सुद्धा म्हटले जाते. आणि हा जो रायनोसिरस हा एक शिंगी गेंडा आहे तो कोणत्याही पशुपक्षाला घाबरत नाही. कोणताही प्राणी समोर आला तरी तो तिथून जातो किंवा त्यांना न घाबरता तो तिथे फिरत असतो. तर आपण या वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती या पाठातून घेणार आहोत. तर आपण आता पाठाला सुरुवात करणार आहोत आणि आपण या अभयारण्यातील पशुपक्ष्यांची चित्रांचा सुद्धा आपण परिचय करून घेणार आहोत. ती चित्रे सुद्धा, तिथे असणारे पशुपक्षी सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाचे वाचन करून आपण हा पाठ समजावून घेऊयात. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पक्षीस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण म्हणून ओळखले जाते. भूषण आहे. तर हे जे अभयारण्य आहे ते सुमारे 265 किलोमीटर याचा हा विस्तार, हा जो भाग आहे याचा अशा मोठ्या किलोमीटर अंतरावर हे पसरलेले आहे. आणि या अभयारण्यामध्ये हे अभयारण्य आपल्या भारताचे एक भूषण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसामशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत. इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाही. तर या आसामच्या अभयारण्यामध्ये जे काही पशुपक्षी पाहायला मिळतात
विविध रंगांनी नटलेले, विविध ढंगांचे दिसणारे जे पशुपक्षी आहेत ते आपल्याला याच अभयारण्यामध्ये पाहायला मिळतात. आणि हे प्राणी, हे पशुपक्षी आपण दुसरीकडे कुठेही पाहू शकत नाही किंवा ते तिथे आढळतही नाहीत. तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच आढळत नाहीत. त्याचप्रमाणे हुलाक नावाचा एक पुष्यविहीन वानर फक्त आसाममध्येच आढळतो. आता हुलाक हे एका प्राण्याचं नाव आहे आणि त्याला वानर असे म्हटले जाते आणि त्याला माकड सुद्धा म्हणता येईल. तर हा जो प्राणी आहे तो पुष्यविहीन आहे. पुष्यविहीन म्हणजे काय, तर शेपूट नसलेला हा जो वानर आहे, माकड, या अभयारण्यामध्ये आढळतो. आणि तो भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही. तो याच अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो. तो इतर कोणत्याही भागामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी त्याची वसाहत तिथे नाही असे म्हटले आहे. त्याचे हुलाक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडले. आता हा जो प्राणी आहे त्याचा आवाज हा वेगळ्या प्रकारचा आहे. कदाचित तो आपण कधी ऐकलाही नसेल. तर त्याचा आवाज हा वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे त्याचे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडलेले दिसून येते. आणि त्याला शेपूट नसल्यामुळे त्याला पुष्यविहीन म्हणून ओळखले जाते. म्हणून पुष्यविहीन असणारा हुलाक नावाचा प्राणी या अभयारण्यामध्ये आढळतो. आता आपण याचा आवाज कसा आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओमध्ये त्याचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आता तुम्हाला पिक्चर पण दिसत आहे हुलाक प्राण्याचं, हुलाक नावाचा, आणि आवाजही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर हा जो आवाज आहे तो या हुलाक प्राण्याचा तुम्ही आत्ताच ऐकला असेल. तर या हुलाक प्राण्यालाच काय म्हटले आहे, अ मंकी विदाउट टेल कॉल्ड ॲज हुलाक इज फाउंड इन आसाम ओनली. तर फक्त आसाम राज्यामध्येच हा हुलाक नावाचा प्राणी पाहायला मिळतो, आढळतो. विदाउट टेल असं म्हटलं आहे. तर पुढे आपण पाहूयात. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एक शिंगी गेंडा. आता पहिला प्राणी तर आपण पाहिला, तो आहे हुलाक. आणि दुसरा जो प्राणी आहे तो म्हणजे एक शिंगी गेंडा. एक शिंग असणारा एक गेंडा, त्याला एकच शिंग आहे म्हणून त्याचं नाव आहे एक शिंगवाला गेंडा. तर हा जो गेंडा आहे तो राज्य सरकारचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी याचे पुतळे उभारलेले आढळतात. आता हा प्रसिद्ध प्राणी म्हणून पण ओळखला जातो. त्याच प्रकारे तो एक प्रतीक म्हणजे चिन्ह ज्याला आपण म्हणू शकतो, ते चिन्ह म्हणून त्याची ओळख सांगितलेली आहे. आणि त्याचे पुतळे, त्याची प्रतिकृती म्हणून सर्व ठिकठिकाणी उभारलेली तिथे आढळते. आता कोणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा. पण प्रथम दर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणातरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे. तर हा प्राणी आपल्याला बघितल्यावर वाटेल की हा निर्बुद्ध म्हणजे बुद्धी नसलेला मूर्ख असा हा प्राणी आहे. आणि या प्राण्याला प्रतीक म्हणून का पसंत केला असेल, तर हे असे आपल्याला वाटू शकते. पण लेखक येथे सांगतात हे जे इंग्रज कवी आहेत त्या इंग्रज कवींनी कविता करून दाखवलेली आहे या प्राण्यावर, आणि तो प्राणी किती श्रेष्ठ आहे हे त्या कवितेतून त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षी प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. तर लेखक इथे म्हणतात, आपण एखाद्याची पुतळा पाहतो किंवा एखादं चित्र पाहतो, पण त्यामध्ये प्रत्यक्ष पाहण्यात आणि चित्र किंवा पुतळा पाहण्यामध्ये फरक असतो. म्हणून लेखकाने काय केले, त्याला जवळून सर्व पशुपक्षी जे आहेत, प्राणी जे आहेत ते जवळून पाहायचे होते. आणि ते जवळून पाहण्यासाठी या लेखकांनी काझीरंगा या अभयारण्याला भेट दिली.
आणि तिथे ते प्राणी जवळून पाहण्याची संधीसुद्धा लेखकाला मिळाली. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. आता लेखक आपल्याला सांगतात, आपल्याला जेव्हा ही पशुपक्षी किंवा वेगवेगळे प्राणी पाहण्याची इच्छा असते तेव्हा हे प्राणी आपल्याला कधी पाहायला मिळतील, तर ते सूर्यास्ताच्या वेळी किंवा सकाळी सकाळी लवकर, म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या वेळी. सूर्य उगवल्यानंतर थोड्या वेळाने अंतराने किंवा सूर्य मावळताना जो काळ असतो त्यावेळी पहाटे किंवा सूर्य मावळण्याच्या वेळी हे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता, तेव्हा सकाळी जर पावसाची भुरभुर चालूच राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो, पण माझे नशीब जोरदार होते. आता लेखक जेव्हा तिथे गेला होता तेव्हा लेखकाला प्राणी बघायला म्हणून तो गेला होता, आणि त्यावेळी काय झालं की आदल्या दिवशी लेखक ज्या दिवशी गेला होता तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी अगोदरच्या दिवशी तिथे पाऊस पडण्याचे वातावरण होते आणि थोडासा पाऊसही तिथे पडत होता. पावसाची भुरभुर बारीक असा पाऊस तिथे चालू होता. मग लेखकाला वाटले की आता हा पाऊस खूप जोरात येणार आहे आणि आपला जे इच्छा आहे, आपल्याला जे प्राणी पशुपक्षी बघायचे आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण लेखकाची इच्छा ही अतूट होती, त्याला खूप मनापासून ते प्राणी पाहायचे होते, त्यामुळे ती इच्छा त्याची पूर्ण झाली आणि लेखकाला त्याचं नशीब सुद्धा खूप जोरदार होतं, चांगले होते असं लेखकाला वाटतंय. आणि त्यामुळे लेखकाला तिथले जे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत ते पाहण्याची त्याला संधीसुद्धा मिळाली आणि पाऊससुद्धा थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते आणि तो पाऊस जो होता तो तात्पुरता थोड्या वेळासाठी तिथे पडला आणि दुसऱ्या दिवशी आकाश पूर्णपणे निरभ्र झाले होते. निरभ्र स्वच्छ असे आकाश दिसू लागले होते आणि दुसऱ्या दिवशी पावसाचं वातावरण अजिबात नव्हतं. पाऊस निघून गेला होता, तात्पुरता पडून तो निघून गेला आणि आकाश पूर्ण निरभ्र झाले होते. पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. आणि लेखक सांगतात की तिथला जो वारा वाहत होता तो खूप शांतपणे वाहत होता, त्याचा जरा सुद्धा आवाज येत नव्हता. त्यामुळे त्या प्राण्यांना, तिथे फिरणाऱ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना आपल्या सभोवताली आपल्या आजूबाजूला कोणीतरी फिरत आहे याची सुद्धा त्यांना चाहूल येत नव्हती. त्यांना म्हणजे वासही त्यांना जात नव्हता. ते खूप शांत वातावरण असल्यामुळे प्राण्यांना सुद्धा कळत नव्हतं की इथे फिरायला पर्यटक आलेले आहेत. काझीरंगा भूमी ही कर्दंब भूमी म्हणून ओळखली आहे. तर कर्दंब म्हणजे काय? चिखलाने भरलेली. या काझीरंगा अभयारण्यामध्ये, या आसाम राज्यामध्ये पावसाचे वातावरण खूप आहे. तिथे पाऊस भरपूर प्रमाणात पडतो, त्यामुळे तिथे सदैव चिखल असतो, म्हणून त्याला कर्दंब भूमी असे म्हटले आहे. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य. शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूस सुद्धा लपून जातो. आता भरपूर पाऊस पडत असल्यामुळे इथे खूप चिखलही होतो आणि इथे जे वाढणारं गवत आहे, जी झाडे आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असतात. त्याच्यामुळे हे जे पर्यटक आहेत ते हत्तीवर बसून तिथे फिरतात, तिथले प्राण्यांची सफर प्राणी बघायला जातात. आणि त्या हत्तीवर बसलेला माणूससुद्धा या गवतामध्ये, वाढलेल्या गवतामध्ये तो लपून जातो. तो माणूससुद्धा हत्तीवर जरी बसलेला असला तरी तो सुद्धा दिसत नाही, त्या गवतामध्ये तो लपून जातो. प्रवाशांना जंगलात फिरून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकून तयार ठेवलेले आहेत. आणि हे गवत वाढलेले असल्यामुळे, भरपूर पाऊस असल्यामुळे इथे जे प्रवासी येतात, जे पर्यटक जंगलामध्ये फिरण्यासाठी इथे सफर करण्यासाठी येतात, ती सफर करण्यासाठी त्या प्रवाशांना जंगलामध्ये फिरवून आणण्यासाठी इथलं जे सरकार आहे, आसाम सरकार, त्यांनी या हत्तींना शिकवण दिलेली आहे. त्यांना शिकवून तयार ठेवलेले आहे की लोकांना कशा प्रकारे
फिरून आणायचे, त्यांना या जंगलची सफर कशी करून आणायची त्याचं त्यांनी त्या प्राण्यांना ट्रेनिंग असे दिलेले आहे, त्यांना शिकवून ठेवलेले आहे. हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाहीत व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात. आणि जे हे हत्ती एवढे त्यांना ट्रेनिंग असे दिलेले आहे की ते हत्ती जे आहे ते कोणत्याही प्राण्याला घाबरत नाहीत आणि या दाट गवतातून या चिखलातून कसा मार्ग काढायचा हे सुद्धा त्यांना चांगलेच ठाऊक आहे. साधारण असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावरून चालून जातो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसतं. आता इथे लोकांचा असा समज आहे की गेंडा जो आहे, एक शिंगी गेंडा जो आपण पाहिला किंवा म्हणतो, तो गेंडा काय करतो, हत्तीच्या अंगावरून चालत जातो, असं तिथील लोकांचा काय आहे एक समज, आपण ज्या चुकीच्या समजुती म्हणतो त्याला, तो समज या लोकांमध्ये आहे. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या, आता एखादं कारण नसताना कोणालाही त्रास देणं हे या पशूंना सुद्धा आवडत नाही आणि ते त्यांच्या रक्तामध्येच, म्हणजे जसं आपण एखादी शिकवण देतो तसेच शिकवण त्यांना सुद्धा आहे किंवा त्यांनाच कळतं की आपण कोणालाही त्रास देऊ नये म्हणून. गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही आणि गेंड्याला सुद्धा हा नियम माहीत आहे, तो सुद्धा काही करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. क्वचित केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूवर धडक मारायला निघतो आणि कधीतरी, म्हणजे सारखंच असं होत नाही, क्वचित कधीतरी असं घडलं जातं किंवा घडून येतो असं इथं सांगितलेलं आहे. गेंडा काय करतो की एखाद्या पशूवर तो रागाने म्हणा किंवा एखाद्या विचारत असतो आपण, त्या प्रकारे काय करतो आपण काय करतो हे कळत नाही, त्याच प्रकारे हा गेंडा काय करतो, एखाद्या पशूवर हल्ला करतो, धडक मारायला जातो. पण एकलकोंडेपणाचे पर्यवसन तिरसटपणात झाले. आता एकलकोंडा म्हणजे एकटेपणात असल्यानंतर काय होतं, किंवा चिडलो आपण एखाद्या विचारत असेल तर चिडकेपणा, तिरसटपणा आपल्या अंगामध्ये येतो आणि त्या विचारांमध्ये, त्या चिडकेपणामध्ये आपण काय करतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. नाहीतर नवलच जगातील, तर या चिडकेपणामध्ये, तिरसटपणामध्ये आपण एखादी गोष्ट करतो ते आपल्याला सुद्धा कळत नाही. जंगलातील प्रचंडकाय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा 4था क्रमांक लागतो. आता हा जो एकशिंगी गेंडा आपण बघितला, तिथे प्रसिद्ध असणारा हा गेंडा, तर या गेंड्याचा आता प्राण्यांमध्ये 4था क्रमांक, म्हणजे हा प्राणी जो आहे तो 4 नंबरच्या क्रमांकावर त्याला ओळखले जाते. तर आता हा 4 नंबरवर आहे, तर याच्या अगोदर 3 प्राणी कोणते आहेत ते आपण पाहूयात. पहिल्या तिघामध्ये आफ्रिकी हत्ती. आता आफ्रिकेमध्ये आढळणारा जो हत्ती आहे त्याचा नंबर जो आहे तो तिघांमध्ये पहिल्या तिघात लागतो. भारतीय हत्ती व आफ्रिकेतील सफेद गेंडा यांचा समावेश. आता हे जे 3 प्राणी आहेत त्या 3 प्राण्यांचा समावेश 3 नंबरमध्ये होतो. पहिल्यामध्ये आफ्रिकी हत्ती, भारतीय हत्ती आणि आफ्रिकेतील सफेद गेंडा, हे 3 प्राणी झाल्यानंतर 4था जो नंबर आहे तो या एकशिंगी गेंड्याचा आहे. जंगलात फिरण्यासाठी, आता लेखक पुढे काय सांगतात, जंगलामध्ये फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती, तिचे नाव होते वैजयंती असे नाव होते. आता लेखक हे प्राणी पशुपक्षी पाहायला आलेला होता आणि या प्राण्यांची सफर लेखकाला करायची होती आणि ही सफर करण्यासाठी लेखकाला सुद्धा एका हत्तीची मदत घ्यावी लागली आणि त्या हत्तीवर बसून लेखक सुद्धा ती जंगल सफारी, तिथले प्राणी पशुपक्ष्यांची जवळून पाहणी करणार होता आणि त्या हत्तीवर बसून लेखक फिरायला निघणार. तर त्या हत्तीचे नाव काय होते, वैजयंती असे त्या हत्तीला सुद्धा नाव होते. ती हत्ती कशी होती, मोठी, देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती आणि चालत पण होती अशी ऐटीत. आता लेखकाने त्या हत्तीचं वर्णन सांगितलेलं आहे. तर ती हत्तीण कशी होती तिचे वर्णन लेखक येथे सांगते. तिचे नाव काय होते, वैजयंती, आणि ती दिसायला खूप मोठी, देखणी, खूप छान अशी ती होती. इंद्रावताच्या ऐरावताची मुलगी. आता इंद्र हा देवांचा राजा आणि ऐरावत
म्हणजे हत्ती. तर त्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी ती दिसत आणि ती चालत सुद्धा खूप ऐटीमध्ये ती चालत होती. गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. आणि ती ज्यावेळी चालत होती ती चालताना रेशमी साडी घातल्यानंतर एखादी मुलगी कशी चालते, एखादी तशी त्या गवतातून ती चालत असताना दिसू लागली. निघाल्यापासून थोड्या वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि रिकाम्या जागेमध्ये ती येऊन उभी राहिली आणि माहुताने खूण केल्याबरोबर उभी राहिली. आणि या हत्तीनीला, माहूत म्हणजे काय, जो हत्ती हाकणारा असतो, त्यांच्याकडे लक्ष देणारा जो असतो, आता आपण गाई राखणारा गुराखी जसं आपण म्हणतो तसाच हत्ती राखणाऱ्याला सुद्धा नाव आहे आणि त्याला माहूत असे म्हटले जाते. तर त्या गवतातून पुढे चालत आल्यानंतर ती पुढे येऊन थांबली. या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की माहूत म्हणजे हत्तीजवळ हत्तीची राखण करणारा जो आहे त्याला माहूत असे म्हटले जाते. ते तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या गवतातून तो चालत आली आणि चालत येऊन उघड्या जागेत, रिकाम्या जागेमध्ये ती उभी राहिली. आणि त्या माहुताने तिला हत्ती राखणाऱ्याने तिला खूण केल्यानंतर, त्याने तिला थांबवल्यानंतर ती तिथे उभी राहिली. समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता आणि समोर पुढे गेल्यानंतर गेंडा, एक शिंगी गेंडा निश्चल्य म्हणजे स्तब्धपणे तो उभा राहिलेला होता. आणि तो इकडे तिकडे पाहत, म्हणजे न काही बोलता, न कुठे हे करता तो निश्चल्य एका त्याच जागेवर उभा राहिलेला होता. चिखलात घालून पहाऱ्यावर उभा असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. जसा एखादा पहारेकरी उभारतो, पहारा देतो, त्याप्रमाणे तो गेंडा सुद्धा तिथे निश्चल्यपणे उभा होता. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही. आणि त्याने काय केले, गेंडाने इकडे तिकडे पाहिले आणि आता आपल्याला इथून कोठेही हलायचे नाही, आपण त्याच ठिकाणी निश्चल्यपणे उभा राहणार आहोत. आपण पुढे मागे अजिबात न होता जिथे उभारलेलो आहे तिथेच उभं राहायचे, आपल्याला कुठेही जाण्याची जरुरी नाही असे तो मनामध्ये विचार करू लागला. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीनीला चुचकारत उभी केली आणि मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले. आणि जेव्हा लेखकाला इच्छा झाली की आपण या गेंड्याचा फोटो घेऊया, तो अगदी निश्चल्य उभा आहे आणि तो फोटो घेण्यासाठी त्याच्या मनामध्ये विचार आला, तेव्हा माहुताला सुद्धा कळाले. त्याने सुद्धा हत्तीला तिथे उभे केले आणि मला जेवढे हवे तेवढे मनसोक्त फोटो घ्यायला संधी दिली. आणि अशा प्रकारे मी सुद्धा त्याचे फोटो, मला हवे तेवढे फोटो मी काढून घेतले असे लेखक इथे सांगते. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण या पहिल्या भागामध्ये आपण या पाठाचे 2 भाग केलेले आहेत आणि हा पहिला भाग आपण आज पाहिला. आणि या पहिल्या भागामध्ये आपण इथे प्रसिद्ध असणाऱ्या प्राण्यांची नावे पाहिली आणि त्याचे थोडक्यात वर्णन जाणून घेतले. आता लेखकाला आलेले अनुभव त्यांनी आपल्याला येथे सांगितलेले आहेत. तर हा भाग आपण आज पाहिला. धन्यवाद.